गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण या ठिकाणी BA गृहविज्ञान विषयाच्या पेपर पॅटर्न संदर्भात बोलणार आहोत. या ठिकाणी आपण पेपर पॅटर्नचं माहिती जी आहे ती आपण आत्ता या ठिकाणी घेणार आहोत. तर या पेपर पॅटर्नच्या माहिती संदर्भामध्ये आपण या ठिकाणी बोर्डवर लिहिल्याप्रमाणे तुम्हाला एकंदर होम सायन्सचा कुठलाही एक थेरी पेपर हा साधारणपणे 30 मार्काचा राहणार आहे आणि तो पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला वेळ जी आहे ती 90 मिनिटाची दिली जाणार आहे. आणि ह्या 30 मार्काच्या पेपरमध्ये तुम्हाला एकंदर 3 प्रश्न विचारले जाणार आहे. प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा आणि प्रश्न तिसरा. तर प्रश्न पहिल्यामध्ये पहिला बेट राहणार आहे. प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा आणि बहुपर्यायी रिकाम्या जागा ह्या ठिकाणी राहणार आहे आणि एकंदर तुम्हाला 5 रिकाम्या जागा या ठिकाणी राहतील आणि त्या 5ही रिकाम्या जागा तुम्हाला सोडवायच्या आहेत. म्हणजे प्रश्न पहिला जो आहे तो तुम्हाला सोडवणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा जो आहे प्रश्न पहिल्यामधलं बीट बी जे आहे ते आहे एका वाक्यात उत्तरे द्या. तर हे एका वाक्यात उत्तरामध्ये सुद्धा तुम्हाला 5 एका वाक्यातले प्रश्न दिलेले असतील आणि या 5 प्रश्नांचं उत्तर तुम्हाला एका वाक्यात लिहायचे आहे आणि त्याला एकूण मार्क हे 5 असणार आहे. म्हणजे 5 मार्क हे रिकाम्या जाग्यांना आणि 5 मार्क हे एका वाक्यातल्या उत्तराला राहील. तर एकूण प्रश्न पहिला जो आहे तो एकंदर 10 मार्काचा या ठिकाणी होणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा. तर प्रश्न दुसरा जो आहे तो तुम्हाला एकूण 10 मार्कासाठी विचारला जाणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा प्रश्न पहिल्याला ए बीटमध्ये संज्ञा, संकल्पना आणि घटक स्पष्ट करा. तर संज्ञा, संकल्पना आणि घटक स्पष्ट करामध्ये तुम्हाला एकूण 4 प्रश्न दिले जाणार आहेत आणि या 4 पैकी तुम्हाला त्या ठिकाणी 2 प्रश्न सोडवायचे आहेत. तर हे 2 प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी तिथे 5 मार्क दिलेले आहेत. म्हणजे 4 पैकी 2 तुम्हाला लिहायचे आहेत आणि त्याच्यासाठी देखील तुम्हाला त्या ठिकाणी 5 मार्क दिले जाणार आहेत. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा बी, ज्याच्यामध्ये थोडक्यात उत्तरे लिहा. या थोडक्यात उत्तरं लिहा याच्यामध्ये देखील तुम्हाला 4 प्रश्न दिले जाणार आहेत आणि त्याच्यापैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत आणि हे 2 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी 5 मार्क दिले जाणार आहेत. तर असा एकंदर प्रश्न पहिला 10 मार्काचा आणि प्रश्न दुसरा 10 मार्काचा या ठिकाणी राहणार आहे. आणि प्रश्न तिसरा जो आहे तो दीर्घोत्तरी किंवा सविस्तर उत्तर लिहा. याच्यामध्ये 2 प्रश्न दिले जाणार आहेत आणि तुम्हाला त्या ठिकाणी 1 प्रश्न सोडवायचा आहे ज्याला तुम्हाला त्या ठिकाणी 10 मार्क दिले जाणार आहे. तर अशा पद्धतीने प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा आणि प्रश्न तिसरा हे 3ही प्रश्न जे आहेत ते तुम्हाला 30 मार्कासाठी विचारले जाणार आहेत आणि एक पेपर हा 30 मार्कासाठी राहणार आहे आणि लिहिण्याचा कालावधी जो आहे तो तुमचा 90 मिनिटाचा राहणार आहे. आता याच्यामध्ये प्रश्नाला वेळ कसा विभाजन करायचा किंवा प्रश्नाला वेळ कसा विभागून द्यायचा याच्यावरती थोडंसं आपण विचार करायला पाहिजे. प्रश्न पहिला जो आहे तो इन शॉर्टमध्ये असतो. म्हणजे फक्त रिकाम्या जागा त्या ठिकाणी आपल्याला लिहायच्या असतात आणि एका वाक्यात प्रश्नाची उत्तरं लिहायची असतात. परंतु प्रश्न दुसरा आणि प्रश्न तिसरा याच्यामध्ये आपल्याला खूप सारं लिखाणकाम हे करायचं असतं. म्हणून प्रश्नाचं स्वरूप काय आहे हे आधी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे प्रश्नामध्ये आपल्याला किती मुद्दे विचारले आहेत, 1 मुद्दा, 2 मुद्दा किंवा 3 मुद्दे. तर ह्या 2 किंवा 3 मुद्दे जर आपल्याला विचारले असतील तर आपले हे त्या ठिकाणी 3ही मुद्द्यांच्या संदर्भाने लिखाण होणं गरजेचं आहे. मग आता ह्या 3 मुद्द्याला जर लिहिलं आपण तर त्या मुद्द्यांसाठी थोडीशी प्रस्तावना
म्हणजे थोडंसं इंट्रोडक्शन त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि प्रश्नाच्या उत्तराच्या शेवटी त्याचा सारांश देखील आपल्याला त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे सपोज उदाहरणार्थ जर प्रश्नामध्ये आपल्याला एखाद्या गोष्टीच्या व्याख्या लिहा आणि प्रकार सांगा असं जर दिलेलं असेल तर आपण लगेच व्याख्या त्या ठिकाणी सुरू करू नयेत. तर सुरुवातीला जी गोष्ट आपल्याला विचारली आहे त्या गोष्टीची इंट्रोडक्शन जी आहे, प्रस्तावना जी आहे ती आपण आपल्या शब्दामध्ये थोडक्यात त्या ठिकाणी करायला पाहिजे. साधारणपणे 5-6 ओळीमध्ये 7-8 ओळींमध्ये ती प्रस्तावना असली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग व्याख्या. आता व्याख्या या साधारणपणे किमान 2 व्याख्या तरी आपण त्या ठिकाणी लिहिल्या पाहिजे. 2पेक्षा जास्त लिहिल्या तर ते खूप छान होतं, परंतु किमान 2 व्याख्या, त्या व्याख्यांचा अर्थ आपल्या शब्दांमध्ये आपण लिहिला पाहिजे. त्याच्यानंतर जो काही प्रकार विचारले असतील, जे काही वर्गीकरण विचारलं असेल तर ते त्या पद्धतीने त्या ठिकाणी पूर्ण स्वरूपाचं लिहिणं आवश्यक आहे. आणि प्रकार लिहिणं झाल्यानंतर, वर्गीकरण लिहिणं झाल्यानंतर संपूर्ण उत्तराचा सारांश हा आपण त्या ठिकाणी साधारण 5-6 ओळीमध्ये प्रश्नाच्या शेवटी, उत्तराच्या शेवटी आपण त्याचा सारांश लिहायला पाहिजे. अशा अनुषंगाने जेव्हा आपण दीर्घोत्तरी किंवा लघुउत्तरी प्रश्न सोडवतो तेव्हा आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळण्याची शक्यता किंवा आपल्याला तिथे त्या ठिकाणी जास्तीत जास्त मार्क्स जे आहेत ते आपण स्कोअर करू शकतो किंवा मिळवू शकतो. तर अशा पद्धतीने जेव्हा आपल्याला दीर्घोत्तरी किंवा लघुत्तरी प्रश्न सोडवायचे आहेत तेव्हा आपण या पद्धतीने त्याचा विचार केला पाहिजे. आता या 3 प्रश्नासाठी 90 मिनिटामध्ये आपण कसं मॅनेजमेंट करायचं किंवा कोणत्या प्रश्नासाठी किती वेळ द्यायचा याचा देखील आपल्याला या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. प्रश्न पहिल्यासाठी आपल्याला खूप वेळ लागत नाही. साधारणपणे 15 ते 20 मिनिटामध्ये आपला पहिला प्रश्न जो आहे तो आपला सोडवणं त्या ठिकाणी होतो. त्याच्यानंतर साधारणपणे आपण तिसऱ्या प्रश्नासाठी 30 ते 40 मिनटं, 40 मिनटापर्यंत वेळ जो आहे तो आपण तिसऱ्या प्रश्नासाठी द्यायला पाहिजे आणि 30 मिनटापर्यंतचा जो वेळ आहे तो आपण दुसऱ्या प्रश्नासाठी द्यायला पाहिजे. म्हणजे बीट ए सोडवायला 15 मिनटं आणि बीट बी सोडवायला 15 मिनटं. अशा पद्धतीने आपण टाईमचं मॅनेजमेंट जे आहे ते प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी केलं पाहिजे आणि त्याच्यानुसारच आपण त्या प्रश्नपत्रिका सोडवताना वर्क पण केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी घड्याळीकडे वारंवार आपण लक्षही त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आपला वेळ संपला आहे तर आपण तो त्या ठिकाणी प्रश्न आवर्ता घ्यायला पाहिजे आणि आपण आपल्या नियोजित वेळेनुसार नियोजित कामासाठी त्या ठिकाणी लागलं पाहिजे. आणि जर आपण अशा पद्धतीने वेळेचं मॅनेजमेंट केलं तर आपला पूर्ण पेपर जो आहे तो या ठिकाणी सोडवण्यासाठी आपल्याला मदत होते किंवा पूर्ण पेपर आपला तेवढ्या वेळेमध्ये कवर होतो. अन्यथा जर आपण टाईम मॅनेजमेंट केलं नाही तर आपलं हे राहिलं ते राहिलं अशा स्वरूपाची तक्रार जी आहे ती आपल्याकडनं येऊ शकते. म्हणून प्रश्नपत्रिका, पूर्वीच्या ज्या काही प्रश्नपत्रिका असतील त्या सोडवण्याकडे थोडासा आपण लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या प्रश्नपत्रिका सोडवताना आपण टाईम लावून म्हणजे वेळ लावून आपण ह्या प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी सोडवल्या पाहिजेत. तर अशा पद्धतीने उत्तरपत्रिका सोडवताना आपण जर थोडीशी काळजी घेतली आणि आपल्या हस्ताक्षराकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला निश्चितच चांगल्या पद्धतीने मार्क्स जे आहेत ते आपल्याला आपल्या पेपरमध्ये पडतील. तर या अनुषंगाने आजचा हा तास जो आहे तो आपण या ठिकाणी कंडक्ट केलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी आहेत त्या बघायच्या आहेत. म्हणजे पहिल्यांदा प्रश्नपत्रिका आपल्या हातात पडल्यानंतर प्रश्नपत्रिकाचं जे सूचना असतात त्या सूचना आपण त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या वाचल्या पाहिजेत आणि त्या सूचना वाचून त्या अनुषंगाने आपण आपलं ॲन्सर शीट रायटिंगला सुरुवात केली पाहिजे. कारण जर सूचना वाचल्या नाही तर आपल्या काही चुका ज्या आहेत त्या त्या ठिकाणी होऊ शकतात. की जसं उदाहरणार्थ प्रश्नपत्रिकेमध्ये साधारण सूचना दिलेल्या असतात की कोणता प्रश्न सोडवणं आवश्यक आहे किंवा डायग्राम्स काढण्यासाठी पेन्सिलचा वापर करा. आता जसं आपल्या गृहविज्ञान विषयाच्या पेपरमध्ये काही सूचना असतात ज्याच्यामध्ये सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला प्रश्न पहिला
प्रश्न दुसरा आणि प्रश्न तिसरा हे तीनही प्रश्न सोडवणं आपल्याला आवश्यक आहेत. त्याच्यानंतर पेपर लिहिताना फक्त काळ्या आणि निळ्या या दोनच शाईच्या पेनचा आपण वापर करू शकतो. आकृत्या जर काढायच्या असतील किंवा आकृत्या जर आपल्याला एक्सप्लेन करायच्या असतील विथ पार्ट्ससह तर आपल्याला ह्या पेन्सिलच्या मदतीनेच काढायच्या आहेत. म्हणजे त्या ठिकाणी आपण पेन्सिलचाच वापर करायचा आहे. आणि ॲन्सर पेपरवरती ओळखू येईल अशी कोणतीही खूण किंवा टीप जी आहे ती ॲन्सर पेपरवरती लिहायची नाही. म्हणून कधीही प्रश्नपत्रिका आपल्या हातात आल्यानंतर पहिल्यांदा आपण सूचना ज्या आहेत त्या वाचल्या पाहिजेत. म्हणजे त्या अनुषंगाने आपल्याला पेपर लिहिण्यासाठी खूप मदत ही आपल्याला त्या ठिकाणी होत असते. आणि सूचनाचं तंतोतंत पालन करून त्या पद्धतीने आपण आपला पेपर जो आहे आपला ॲन्सर पेपर जो आहे तो त्या ठिकाणी लिहिला पाहिजे. आणि ॲन्सर पेपर लिहिताना प्रत्येक प्रश्न जो आहे म्हणजे प्रत्येक नवीन प्रश्न जो आहे तो नवीन पेजवरती या ठिकाणी सुरू करायला पाहिजे. एकाच पेजवरती प्रश्न पहिला संपला आणि तिथे जागा आहे म्हणून तिथे लगेच प्रश्न दुसरा तुम्ही त्या ठिकाणी सुरू करू नका. प्रश्न पहिला वेगळ्या पेजवर, दुसरा वेगळ्या पेजवर, त्याच्यातले बीट पण वेगवेगळ्या पेजवरती त्या ठिकाणी लिहायचे. म्हणजे त्याच्यामुळे एक सुटसुटीतपणा हा आपल्या उत्तरपत्रिकेला प्राप्त होतो आणि आपल्याला छानपैकी मार्क ते आहेत त्या ठिकाणी मिळतात. तर आपल्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत तर या परीक्षेच्या अनुषंगाने तुम्ही तयारीत असावं याच्यासाठी हा तास आपण या ठिकाणी घेतलेला आहे. परीक्षेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि काही अडचणी असतील तर आपण या ठिकाणी त्याचं हे करू शकतो. तर आत्ता आपण हा तास या ठिकाणी थांबवत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या तासिकेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.